माझ्याकडे येणारे बहुतेक शेतकरी बरेच शेतकरी कापूस, सोयाबीन आणि ऊस करतात. कापूस, सोयाबीन, ऊस या तिन्ही गोष्टी खाता येत नाहीत. ओके, आता तुमच्यापैकी किती कापूस, सोयाबीन, ऊस आहेत मला माहित नाही, सांगू शकाल का? सगळ्यांकडे. ओके, या तिन्ही गोष्टी खाता येत नाहीत आणि शेतकरी ना आजकाल स्वतःसाठी पिकवणं बंद केलं आणि दुसऱ्यासाठी पिकवायला लागले. आता मी शहरातला माणूस शेती करायला लागलोय, मी 90% माझ्या ताटातलं खातो. मी तुम्हाला सांगतोय, मला चिकन वाटलं मी एक कोंबडी पकडतो, मला अंडी खायचे माझ्याकडे आहेत, मला दूध, पनीर, लोणी, तूप काही खायचं असेल तर माझ्या शेतातलं येतं, माझ्या बाहेर शेतात सगळंच शेतातलं आहे. लक्षात येतं तुम्हाला? तर माझ्याकडे मला एक तुम्हाला गोष्ट एक आवर्जून सांगायची आहे, त्याच्यावर विचार करा गटाने. आता बघा, समजा आपण धरूया की तुम्हाला 50,000 रुपये एकरी कापसातून मिळत आहेत. ते पण मिळत नाहीयेत सध्या लोकांना, त्याच्यामुळे कमी मिळत आहेत, पण तरी आपण धरूया 50,000 रुपये एकरी कापासून मिळत आहे आणि तुमच्याकडे 5 एकर क्षेत्र आहे. तर 5 एकर क्षेत्रामध्ये तुम्ही साधारण 2.5 लाख रुपये मिळवताय, राईट? आता तुम्ही हा विचार करा की तुम्ही कमीत कमी 500 रुपयाची भाजी तर आठवड्याला घेत असाल ना. 500 रुपयाची फळं घेत असाल, नसेल घेत तर तुम्ही खात नसाल, पण 500 रुपयाची फळं तर 1000 रुपये, ते 2000 रुपये तुम्हाला किराणाला लागतोय. ओके, तर 3000 रुपये झाले. साधारण 1400-1500 रुपये तुम्हाला दिवायला लागतात. पण ओके, तर हे झाले किती? 4500. आणि अंडी घेऊया आपण. 1000 रुपयाची अंडी खात असाल तर रोज 2 अंडी तरी खावी, 1000 रुपये अंडी. असं धरलं साधारण एक 90,000 ते 1 लाख रुपये तुम्ही तुमच्या खाण्यापिण्यावर खर्च करताय. ओके, बरोबर? 9000 ते 1 लाख रुपये. मी अगदी हे कन्झर्वेटिव्ह सांगितलं. अजून शहरी लोकांना तर अजून जास्तच हवंय. तर ह्याच्यामध्ये आपण करूया की तुमच्या 5 एकरातलं ना 1 एकर बाजूला काढा. 1 एकर. ओके, आता आपण काय करूया, त्याच्यामध्ये 2 तुकडे करूया, अर्धा एकराचे, 20-20 गुंठ्याचे. पहिल्या 20 गुंठ्यामध्ये आपण 5 गुंठा फळबाग करणार आहे. त्या 5 गुंठा फळबाग करून त्याच्यामध्ये 500 कोंबड्या सोडायच्या. म्हणजे 5000 स्क्वेअर फीटला 500 कोंबड्या, 10 स्क्वेअर फीट मध्ये 1 कोंबडी. नंतर तुम्हाला 3 गुंठ्याचा भाजीपाला करायचा. नंतर 2 गुंठ्यामध्ये तुमचं घर बांधायचं आणि बाजूला छोटीशी एक हे टाकून त्याच्यात 2 गायीची सोय करायची. 2 गायी करायच्या आपल्याला फक्त. अजून 10 गुंठ्यामध्ये आपल्याला नेपियर, लसूण घास, थोडासा हातगा आणि असं सगळं लावून चारा करायचा. मका असेल तो दुसरीकडे होत असेल तर फारच उत्तम, म्हणजे मका वगैरे, मोहर घास. उरलेल्या 20 गुंठ्यामध्ये 5-5 गुंठे डाळीचं पीक घ्यायचं. कुठलं? तर मूग, उडीद, चवळी, मटकी हे खरीपात, आणि रबीमध्ये चणा, राजमा, मसूर असं प्रकार घ्यायचा. आणि त्याच्यामध्ये थोडंसं लसूण हे म्हणजे ज्या सीझन प्रमाणे बटाटा असं करायचं. ओके, तुम्ही हे केलं तर तुम्हाला मी एक साधारण सांगतो, ते 90,000 ते 1 लाख रुपये तुमचे वाचलेत. ओके, डायरेक्ट वाचलेत. आता तुम्हाला पाणी नसेल तर आपण एक काम करूया की दर आठवड्याला तुम्ही 500 रुपयाचा टँकर घ्यायचा आहे दर आठवड्याला. पाणी नसेल ना, ज्या लोक, मला खूप जण म्हणतात आमच्याकडे पाणीच नाही आहे, ठीक आहे, 500 रुपयाचा टँकरही घ्यायचा. म्हणजे 24,000 रुपये आपल्याला, 5-20 म्हणजे 2,000 रुपये, आणि 24,000 रुपये आपल्याला टँकरचा खर्च आहे. आपण असं करू, आठवड्याला 2दा घेऊया, म्हणजे 50,000 रुपये टँकरचा खर्च करू. तरी हे केलं तरी बघा, तुम्ही 500 कोंबड्यातून तुम्हाला 200 अंडी रोज मिळतात. ओके, सगळ्या 5 गुंठ्यामध्ये सगळ्या प्रकारची 10-10 फळं झाडं लावलेत तर तुम्हाला जवळजवळ सगळी फळं खायला मिळतात. 3 गुंठ्या भाजीपाल्यातून तुम्ही खाऊन तुम्ही कमीत कमी 10 घरी भाजी पोळू शकता. रोज साहिवाल गाई असतील तर 10 लिटर दूध मध्ये 1.5 लिटर स्वतः खाऊन, म्हणजे स्वतः घेऊन उरलेलं विकता येतं. ऍव्हरेज 5 लिटर दूध पकडू आपण वर्षाचं, कमी कमी होतं ना ते, म्हणजे गाय आटते तशी. तर आपण 5 लिटर जरी धरलं तर उरलेलं 3.5 लिटर तुम्हाला परमनंट विकायला आहे. ते तुम्ही 70 रुपयांनी, 50 रुपयांनी जरी विकलं, 50 रुपयांनी तरी सुद्धा तुम्हाला 150 रुपये, 200 रुपये रोज त्याच्यात. असं कॅल्क्युलेट करा की 90,000 1 लाख रुपये वाचवून त्याच्यावर 1.5 लाख रुपये तुम्हाला मिळणार आहेत. आणि तुमचं नुकसान किती केलं मी? 50,000 रुपये कापसाचं. आता या 1.5 लाखातले 50,000 रुपये तुम्ही पाण्याला खर्च करा, म्हणजे टँकरला. मग अशी आपण मोजले ना ते, तरी 1 लाख रुपये वरून उत्पन्न मिळते तुम्हाला. अशाला फक्त काय आहे का, हे करायची काय तयारी नाही, कोणाची तयारी नाही.